दिगंबर आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकतो. आज आप्पासाहेब मोहोळ यांचे तृतीय पुण्यस्मरण याबद्दल मी तुम्हाला त्यांची थोडीशी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आकाशातून एक तारा जमिनीवर आला. आकाशातून एक तारा जमिनीवर आला. बनुनी क्रिकेटपटू तो सर्वांचा लोकप्रिय झाला. बनुनी क्रिकेटपटू तो सर्वांचा लोकप्रिय झाला. तो तारा म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके सदानंद रामदेवराव मोहोळ उर्फ आप्पासाहेब मोहोळ. संस्थेच्या या रोपट्याचे वटवृक्ष केले तुम्ही. संस्थेच्या या रोपट्याचे वटवृक्ष केले तुम्ही. मामांच्या या विचारांचे सोने केले तुम्ही. सर्वांनी व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्नेहाच्या गुणातश्वर इयत्ता 9वी अ विद्यार्थी. आज स्वर्गीय कैलासवासी आप्पासाहेब मोहोळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त माझे 2 शब्द व्यक्त करणार आहे. ते तुम्ही ऐकावे अशी तुम्हा सर्वांची नम्र विनंती करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. 6 ऑक्टोबर 1939 रोजी मामासाहेब मोहोळ यांच्या द्वितीय सुपुत्राचा जन्म झाला म्हणजेच आप्पासाहेब मोहोळ. आप्पासाहेब मोहोळ यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वसई येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण एसपी कॉलेज पुणे येथे झाले. आप्पासाहेबांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी पुढे क्रिकेट संघात सामील होण्याचे ठरवले व ते सामील झाले. पुढे विशाल शांताराम बापुडे. मी इयत्ता 10वी अ विद्यार्थिनी. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना आज माहितीच आहे आपण इथे का जमलो आहोत. आज आप्पासाहेब मोहोळ यांचे तृतीय पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर आप्पासाहेब तुमच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. म्हणून तर आप्पासाहेब तुमच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. आप्पासाहेब मोहोळ यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1939 रोजी वसई येथे झाला. आप्पासाहेब मोहोळ यांना लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. तर 1965 रोजी उर्वरित भारत संघाविरुद्ध सामना होता तेव्हा भारत संघ फलंदाजीला आला होता. आप्पासाहेबांनी सलग 4 चेंडूवर 4 विकेट घेतल्या तर 5व्या चेंडूवर बापू नाडणीकरांचा झेल सुटला नाही तर 5 चेंडूवर 5 विकेट घेण्याचा महापराक्रम झाला असता. आप्पासाहेब सन 1965 ची घटना आहे. अध्यक्ष ओव्हरी संघाविरुद्ध भारताचा सामना होता. पुढचा संघ बॅटिंग करायला आला होता. कॅप्टनने ओव्हर टाकण्यासाठी बॉल आप्पासाहेबांच्या हातात दिला. आप्पासाहेबांनी पहिल्या बॉलला अजित वाडेकर यांना एलबीडब्ल्यू केले व दुसऱ्या बॉलला एक एलबीडब्ल्यू केला. आता ते तिसऱ्या बॉलवर हॅट्रिक करत होते. त्यांनी तिसऱ्या बॉलला मधु गुप्ते यांना क्लीन बॉल करून आपली हॅट्रिक पूर्ण केली. चौथ्या बॉलला सुधाकर अधिकारी यांना क्लीन बॉल केले. 5व्या बॉलला बापू नाडकर यांचा कॅच सुटला. जर हा कॅच सुटला नसला तर सलग 5 बॉल 5 विकेट घेण्याचा महापराक्रम त्यांच्या नावी झाला असता. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकते. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी, आज आप्पासाहेब मोहोळ पुण्यस्मरण दिन. त्यांचे स्मरण करणे, त्यांचा गौरव करणे, त्यांच्या कार्याचा उजाळा करणे हेच आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज या दिनी आपण आप्पासाहेब मोहोळ यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी येथे एकत्र जमलो. आप्पासाहेब मोहोळ हे एक थोर व्यक्तिमत्व होते. त्यांनी समाजासाठी खूप काही केले. जीवनात ते एक उत्तम गोलंदाज म्हणून ओळखले जात. मला जाता जाता एवढेच बोलूशी वाटते की आला वारा गेला वारा उडून गेला भरारा. आला वारा गेला वारा उडून गेला भरारा. संपलाही नाही माझ्या आप्पांचा दरारा. माझ्या आप्पांचा दरारा. धन्यवाद. आप्पासाहेब मोहोळ देखील चांगले क्रिकेट प्लेयर होते. त्यांनी वसईमध्ये हा क्रिकेट संघ आणि क्रिकेट प्रेमींना खूपच प्रोत्साहन दिला आणि त्यामधून क्रिकेटर तिथं तयार झाले. आणि नुकतेच काही गेल्या 6 महिन्यापूर्वी भाऊसाहेबांना राज्यपालांच्या हस्ते त्यांना क्रिकेट प्रेमी म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर अण्णा देखील रणजी प्लेयर होते. आज आपल्या व्यासपीठावर उपलब्ध आहेत अण्णा. तर ते रणजी प्लेयर होते. म्हणजे ह्यांनी प्रत्येकाने क्रिकेट खेळामध्ये एक प्रावीण्य कमवलेलं आहे. आणि असं त्यांचं बालपण, नंतर शालेय जीवन, विद्यालयीन जीवन हे गेलेलं आहे. आणि आपण बऱ्याच काळपर्यंत या संस्थेचं काम केलं. नुसते क्रिकेट खेळले असं नाही केलं. सर्वसामान्य मुलांना देखील काही ही मामासाहेबांची भूमिका.
ग्रामीण भागात शिक्षण वाढलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. त्या काळामध्ये 46 हायस्कूल ग्रामीण भागात सुरू करण्यात आलं. साहेबांच्या बरोबर 46 हायस्कूल निर्णय तालुक्यामध्ये सुरू केली. 3 कॉलेजेस त्या काळात सुरू केली. जिल्ह्यामध्ये एकही कॉलेज त्या भागात नव्हतं, त्यांनी सुरू केलं. आणि नुसतं सुरू केलं नाही तर बँकेचे चेअरमन झाल्यानंतर त्या कॉलेजला 75% त्या काळात इथं 7,000 खोली व्हायची. त्यावेळेला प्रत्येकाला वाटत होतं. आणि त्यांची ती इच्छा होती की हे ग्रामीण भागातील मुलांची किरकटवाडी ग्रामीण होतं, आता शहर होतं. अशी बरेच निंगणं ग्रामीण होतं, भारतीय ग्रामीण होतं, ते आता शहरात आहे. वाळूंचं ग्रामीण होतं, आठवडे ग्रामीण होतं, त्याचं शहरात. ही सर्व बदल होत चालले आणि आपल्याला त्या पद्धतीने बदल केला पाहिजे. हे शिक्षकांना कळलं पाहिजे की आपण आता बदल केला पाहिजे. शिक्षणाच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. आपण त्याप्रमाणे मुलांची अशी मुलांशी वागलं पाहिजे.